नमस्कार, मी भारती. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आपण परफेक्ट कटोरी ब्लाऊजचं म्हणजे पेपर कटिंग करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपल्याकडे मापं लिहून पाहिजे. तर ब्लाऊजची लांबी आहे 12.5 इंच, छातीचा चौथा भाग आहे 8 इंच आणि बाही लांबी आहे 7.5 इंच, दंडघेर आहे 4.5 इंच, बगल आहे 5.7 इंच, मागचा गळा आहे 6.5 इंच, समोरचा गळा 6.25 इंच आणि कंबर आहे 31 इंच. तर पूर्ण परफेक्ट मापे आपल्याला लिहून घ्यायचे आहेत एका वहीवर. तर बघा मी मापे पूर्ण लिहून घेतलेले आहेत आणि 32 साईजचं ब्लाऊज आहे. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला पूर्ण पेपर कटिंग म्हणजे कटोरी फ्रंट आणि बघा मापे लिहून घेतलेली आहेत. आता आपल्याला मापानुसार आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची आहे. तर उंची कितीची आहे, तर 12.5ची उंची आहे. तर आपल्याला प्लस 13.5 इंच आपल्याला उंची घ्यायची आहे. तर बघा 13.5 इंच आपण उंची घेतलेली आहे. बरोबर आपल्याला मार्जिन करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला जेव्हा शिवतो तर तेव्हा अडचण येते. तर आपण बरोबर लांबी वाढवून घेतली तरी उंची कमी होणार नाही. तर गळा घ्यायचा आहे आपल्याला 2.25 इंच. त्याच्यानंतर पूर्ण आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 3 इंच घ्यायचा आहे. पूर्ण लांबी मोजून घेतली शोल्डरची तर 5.25 इंच होते. तर आपल्याला 5.25 इंच पूर्ण शोल्डर घ्यायचा आहे. 2.25चा गळा, 3चा शोल्डर घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघा इथून 5.5 इंच आपल्याला मुंडा घ्यायचा आहे. तर परफेक्ट मुंडा म्हणजे 5.5 इंच परफेक्ट होतो. म्हणजे 32 साईज 36 साईज तर याला पूर्ण परफेक्ट मुंडा 5.5 इंचाचा घेऊ शकतो. तर आपल्याला आता छातीचा चौथा भाग 8 इंच घ्यायचा आहे. तर बघा 5.5 इंच घेतलेला आहे. आता आपण इथून पूर्ण अशी सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण छातीचा चौथा भाग 8 इंच घेतलेला आहे. 2 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर बघा 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, मार्जिन करून घेतलेली आहे. आता बघा इथून आपल्याला पूर्ण रेषा ओढून घ्यायचं आहे. म्हणजे फिटिंगसाठी आपल्याला बरोबर अशी सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून मुंड्याचा जो आकार असतो आपण घेतो, तर आपल्याला इथून 1.25 इंच घ्यायचा आहे. 32 साईजला बरोबर 1.25 इंच आपल्याला परफेक्ट असं मुंड्याचा आकार येतो. तर मी इथून 1.25 इंच घेत आहे. बघा 1.25 इंचवर मार्जिन करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला आकार द्यायचा आहे. बघा पूर्ण आपल्याला 5.5 इंच आपण मुंडा घेतलेला आहे. तर आपल्याला म्हणजे मध्यभाग घ्यायचा आहे. तर किती येत आहे, 2.25 इंच. तर 2.25 इंचावर मार्जिन करून घ्यायची आहे आणि मुंड्याला आकार द्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला आकार द्यायचा आहे. आता मुंड्याला आकार दिलेला आहे. आतल्या बाजूनं आपल्याला अर्धा इंच कमी करून घ्यायचा आहे, म्हणजे फ्रंट भागासाठी. तर अर्धा इंच कमी करून घेऊन आपल्याला आतल्या बाजूने आकार द्यायचा आहे. तर बघा आतल्या बाजूनं आकार दिलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला गळा मोजून घ्यायचा आहे. तर गळा कितीचा आहे, तर ब्लाऊजवरून आपल्याला माप काढून घ्यायचं आहे. तिथं मी 6 इंच घेत आहे. तर बघा 6 इंच घेतलेला आहे. आता इथून आपल्याला बरोबर 2.25 इंच इथून पण घ्यायचं आहे. 2.25 इंच इथून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. सरळ रेषा ओढून घेतली. त्याच्यानंतर अर्धा गोलाकार आपल्याला राऊंड द्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला अर्धा गोलाकार राऊंड द्यायचा आहे. आता आपल्याला आतल्या बाजूनं आपण जिथून आकार दिला आहे तिथून सानी आपल्याला 2.5 इंच मोजून घ्यायचा आहे. आणि आता इथून आपल्याला बघा इथून आपल्याला 3 इंचावर मार्जिन करून घ्यायचं आहे. बरोबर आपल्याला इथून 3 इंचावर मार्जिन करून घ्यायचे आहेत. बघा घेतली मार्जिन करून 3 इंच. त्याच्यानंतर आपल्याला ह्या साईडनं कमरेच्या साईडनं बरोबर 2.5 इंच मार्जिन करून घ्यायचे आहे. तर बघा 2.5 इंच मार्जिन केली.
त्याच्यानंतर वरच्या साईडनं आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे, म्हणजे 3.5 इंचाची क्रॉस पट्टी असते, तर आपण 3 इंचावर अगोदर मार्जिन केली, अर्धा इंच वर वाढवलं. आता आपल्याला 2.5 इंचावरून 3 इंचावरून अशी तिरशी रेषा ओढून घ्यायची आहे. बघा ओढली रेषा. त्याच्यानंतर आपल्याला बघा इथून आपल्याला क्रॉस पट्टीला हलकासा असा वरच्या बाजूने आकार द्यायचा आहे, म्हणजे अर्धा इंच वाढवलेला आहे, त्याच याच्यावरून आपल्याला आकार द्यायचा आहे क्रॉस पट्टीला. आता बघा पूर्ण आपल्याला मोजून घ्यायचा आहे, म्हणजे अशा प्रकारे आपल्याला मोजून घ्यायचं आणि मध्यभाग घ्यायचा आहे. तर मध्यभाग किती आहे? 5 इंच आलेला आहे, तर आपल्याला 5 इंचावर मार्जिन करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघा कटोरीला राऊंड द्यायचा आहे. इथून आपल्याला 1 इंच मार्जिन करून घ्यायचं आहे, गड्यावरून आपल्याला बरोबर 1 इंच मार्जिन करून घ्यायचे आणि आपल्याला कटोरीला राऊंड द्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे गोल राऊंड द्यायचा आहे. तर बघा कटोरी पण तयार झाली आणि क्रॉस पट्टी पण तयार झाली आणि फ्रंट भाग पण तयार झालेला आहे. आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर आपण मागचा पुढचा दोन्ही भाग काढलेला आहे, तर एका याच्यामध्ये आपल्याला फ्रंट भाग आणि कटोरी म्हणजे समोरचे पार्ट तयार होणार आहेत आणि मागचा भाग आपला बॅक साईड तयार होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण जर पेपर कटिंग केली तर ब्लाऊज एकदम असं परफेक्ट फिटिंग येतो आणि कुठं पण असं म्हणजे प्लेट पडणार नाही आणि कुठं पण बिघडणार नाही. तर अशी फिटिंग करा आणि परफेक्ट ब्लाऊज शिवा. एकदम आपल्याकडे कस्टमरची लाईनच लागली पाहिजे. आणि अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक नाही केले असेल तर लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की सांगा, कमेंट करायला पण विसरू नका. तर बघा हा पण आपल्याला वरचा भाग कट करून घ्यायचा आहे. तर बघा हा समोरचा पार्ट आपला तयार झालेला आहे, कटोरी फ्रंट आणि क्रॉस पट्टी, आणि हा मागचा पार्ट तयार झालेला आहे. तर आपल्याला हा गळा कट करून घ्यायचा आहे. अर्धा गोल राऊंड आपण दिलेला आहे तो भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता बघा आपण अर्धा इंच आतमधून आकार दिलेला आहे, तो भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे, कारण आपल्या मुंड्यामध्ये झोल न आल्या पाहिजे आणि परफेक्ट फिटिंग बसल्या पाहिजे. आता आपल्याला क्रॉस पट्टी कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा क्रॉस पट्टी पण तयार झालेली आहे. आता आपल्याला कटोरी कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा क्रॉस पट्टी फ्रंट आणि कटोरी दोन्ही पण आणि क्रॉस पट्टी पण तीन पण पार्ट आपले तयार झालेले आहेत. आता आपल्याला मागचा पार्ट तयार करून घ्यायचा आहे. तर आपण आता गळा मोजून घ्यायचा आहे. तर ब्लाऊजचा गळा किती आहे तर गळ्यावरून आपल्याला लांबी मोजून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे. तर बघा इथं आपल्याला कोणत्याही मापाचं ब्लाऊज असो, गळा कितीचा असला तर त्याच्यावरून आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे. तर 6 इंचचा गळा आहे तर मी 6.5 इंच घेतलेला आहे. इथून 2.25 इंच घेतलेला आहे. वरून आपल्याला 2.25 इंचच घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला रेषा ओढून घ्यायची आहे आणि अर्धा गोलाकार द्यायचा आहे. तर बघा अर्धा गोलाकार दिलेला आहे आपण. आता आपण कटिंग करून घेणार आहोत. तर मागचा पार्ट पण आपला तयार झालेला आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली तर तुमचं ब्लाऊज कुठंच बिघडणार नाही आणि परफेक्ट ब्लाऊज असं तयार होणार. तर बघा हा मागचा पार्ट तयार झालेला आहे. आता आपल्याला अस्तर ब्लाऊज पीस कटिंग करून घ्यायचं आहे. तर जे आपण पॅटर्न काढलेले आहे तेच बरोबर ठेवून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा
बंद भाग आपल्याकडे ठेवून घ्यायचा आहे, कारण मागचा भाग आपण बंद असतो तर तो भाग आपल्याकडे ठेवून घ्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे आपण कटिंग करून घ्यायचे आहे. जो आपण पॅटर्न कट केलेला आहे तो भाग बरोबर सेम असा ठेवून घ्यायचा आणि कट करून घ्यायचे आहे. चारही बाजूंनी आपल्याला मार्जिन करून घ्यायचं आहे. बरोबर असं सेम ठेवून घ्यायचं आहे, इकडे तिकडे न झाले पाहिजे आणि कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा आता मी इथं चॉक लावून घेत आहे, नंतर कटिंग करून घेणार आहे. तर बघा आता आपल्याला इथं फ्रंट भाग आपण तयार केलेलं होतं, ज्याच ठिकाणी आपला फ्रंट भाग ॲडजस्ट होत आहे त्याच ठिकाणी बरोबर आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि मार्जिन करून म्हणजे चारही बाजूने आपल्याला चॉक लावून घ्यायचं आहे. जर बघा इथं आपलं बरोबर असं बसत आहे तर मी ह्या ठिकाणून चॉक लावून घेत आहे. तर बघा आता पूर्ण चॉक म्हणजे आपण पॅटर्न तयार करून घेतलेले आहेत आणि मागचा पार्ट पण तयार झालेला आहे. तर बघा आता मी कटिंग करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली तर तुमचं ब्लाऊज कुठंही चुकणार नाही आणि परफेक्ट असं ब्लाऊज तयार होणार. तर बघा मागचा पार्ट तयार झालेला आहे. आता आपल्याला डबल कापड घेऊन सनी आपण डबल कापड घेतलेला आहे, फ्रंट भाग ठेवून घेतलेला आहे, त्याच्यानंतर आपण मार्जिन करून घेतलेली आहे. आता आपण कटाई करून घेणार आहोत. तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा मी नक्की कोशिश करीन आणि तुमच्या प्रश्नावर मी नक्की व्हिडिओ घेण्याचा तर अशा भागाला आपली पंच आलेल्या भागाला आपल्याला कटोरी कट करून घ्यायची आहे. तर आपली कटोरी कधी पण चापट येतो, कटोरी बरोबर जमत नाही, कटोरीला चापटच येतो, असे बायाचे किती सारे प्रश्न असतात. तर बघा पंच आलेल्या भागाला आपण कटोरी जर कट केली तर कटोरी परफेक्ट अशी तयार होतो आणि व्यवस्थित बसते आणि खूप छान अशी कटोरीला पंच येतो आणि चेस्टचा साईज बरोबर आपला बसतो. तर बघा कटोरीला जसं ठेवून आपण मार्जिन करून घेतलेली आहे, त्याच्यानंतर आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर कटोरी वाढवून घ्यायची आहे तर इथून आपल्याला बरोबर 1.25 इंच घ्यायचं आहे. म्हणजे 32 साईजचं ब्लाऊज आहे तर मी इथं 1.25 इंचच वाढवून घेत आहे. तर बघा ह्या साईडनं पण 1.25 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर बघा दोनही साईडनं आपण मार्जिन केलेली आहे, त्याचा मध्यभाग घ्यायचा आहे. तर मध्यभाग किती येत आहे तर आपला मध्यभाग मोजून घ्यायचा आहे. तर मध्यभाग किती येत आहे 4 इंच येत आहे. तर 4 इंचावर मार्जिन केली
त्याच्यानंतर आपल्याला इथून 1.5 इंच माप लावून घ्यायचं आहे आणि अशी तिरशी रेषा ओढून घ्यायची आहे, म्हणजे बरोबर अशी मार्जिंग केली त्या ठिकाणून आपल्याला चॉक म्हणजे ओढून घ्यायचं आहे। तर बघा ह्या साईडनं आपल्याला अर्धा इंचपेक्षा थोडा भाग कमी घेतला तरी चालते, नाहीतर अर्धा इंच पण घेतला तरी चालते। त्याच्यानंतर आपल्याला इथून पण वाढवून घ्यायचं आहे अर्धा इंच। त्याच्यानंतर आपल्याला कटोरीला गोलाकार असा द्यायचा आहे। तर बघा अशा प्रकारे आपल्याला कटोरीला आकार द्यायचा आहे आणि इथून बरोबर असं माप लावून आपल्याला रेषा ओढून घ्यायची आहे आणि गोल आकार असं कटोरीला द्यायचा आहे। बघा अशा पद्धतीने गोल आकार द्यायचा आहे। तर कटोरी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा। तुमच्या हर एक प्रश्नाचे उत्तर देण्याची मी कोशिश करीन आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की सांगा। लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून माझे असेच व्हिडिओ नवनवीन तुमच्यासाठीच मी घेऊन येते आणि त्यांची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्याकडे येईल। जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा। तर बघा कटोरी पण तयार झालेली आहे। किती छान अशी कटोरी तयार झालेली आहे। परफेक्ट कटोरी अशी तयार झालेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे बघा, क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे। तर क्रॉसपट्टी आपण कटिंग केलेली आहे, तेच क्रॉसपट्टी आपल्याला तसेच ठेवून आपल्याला मार्जिंग करून घ्यायची आहे, म्हणजे चॉकने आपल्याला बरोबर मार्जिंग करून घ्यायची आहे। आता बघा क्रॉसपट्टी पण तयार झालेली आहे। आता आपण बाहीची कटिंग नंतर करून घेणार आहे। बाहीचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, स्लीव कशी काटायची तर तो व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही नंतर पाहू शकता तो व्हिडिओ। आता तर बघा आपल्याला हीच म्हणजे जे आपण अस्तर कटिंग केलेला आहे तोच पाटा आपल्याला बरोबर पॅटर्न आपल्याला ठेवून बरोबर अशी कटिंग करून घ्यायची आहे। तर मेन ब्लाउज पीस आहे, अस्तर ब्लाउज पीस आहे, तर अस्तर मी कटिंग करून घेतलेला आहे। आता आपल्याला याच्यावर माप ठेवून सनी बरोबर पॅटर्न ठेवून आपल्याला बरोबर कट करून घ्यायचा आहे। तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला कशाविषयी व्हिडिओ पाहिजे तर मी नक्कीच तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचं नक्कीच व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन आणि व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येते। परफेक्ट कटोरी ब्लाउज कसं कट करायचं तर मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येते। तर व्हिडिओला लाईक नक्की करा। तर बघा आता आपल्याला क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे, जसं आपण अस्तर कट केलेलं आहे तसंच आपल्याला बरोबर। आता आपल्याला बाही कटिंग केलेली नाही आहे, तर मी बाही कटिंग नंतर करून घेणार आहे। तर बघा हा बाही कटिंग करण्यासाठीच म्हणजे स्लीव कटिंग करण्यासाठीच कापड ठेवलेला आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा। ठीक आहे, बाय।